नमस्कार, मी सलोनी. तुम्हा सगळ्यांचं सोहम उद्योग किचनमध्ये मनपूर्वक स्वागत करते. आज तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, मी थोडीशी जरा जास्ती तयार झाली आहे असं तुम्हाला पण वाटतंय का, की फक्त मलाच वाटतंय? नाही, बरोबर आहे. मलाही लांबनं मी पाहिलं तर तू वेगळी दिसलीस. ते कानात घातलेले झुमके, लाल रंगाचा ड्रेस, ते भरतकाम केलेलं त्याच्यावरचं खूप छान दिसतेस तू. थँक्यू. बरोबर, माझ्या आत्ता लक्षात आलं कारण त्याचं. आता फाल्गुन महिना सुरू झाला आहे, म्हणजे आपला मुख्य सण होळी. होळी म्हणली की लगेच पुरणाची पोळीची आठवण होते. तुम्हाला आता कळलंच असेल की आज आपण दाखवणार आहोत पुरणाची पोळी. चला तर मग तयारीला लागूया. चल मग आता आपण पहिल्यांदा काय करूया, कणिक भिजवूया. चल ये मग. आज आपण इकडे वापरणार आहोत सोहम उद्योगचा लोकवन आटा. बरोबर. त्यामुळे मी पहिल्यांदा घेते 1 वाटी कणिक, चवीनुसार मीठ, थोडंसं केशर घालूया, सलोनी, या पिठामध्ये काही काही जण मैदा पण घालतात बरं का. कधी निम्मा मैदा घालतात, नुसत्या मैद्याच्या करतात. पण आपण सोहम आटा वापरतो आज. एकदम 100% फक्त कणिक वापरून आपण पुरणाची पोळी पण करूया. त्याला गरजच नाहीये. सोहम आटा इतका चांगला आहे की त्याला मैदा घालायची गरज नाहीये. बरोबर. हां, बरं. मग आता तेल घाल. आता थोडं थोडं पाणी घालून ती कणिक भिजव. आता बरोबर आहे. कणिक भिजवताना नेहमी थोडं थोडं पाणी घालायचं. म्हणजे काय होतं, एकदम पाणी पडलं तर ते सैल होते ना. फार सैल होऊन उपयोग नाही. आत्ता भिजवताना सुरुवातीला थोडीशी घट्ट भिजवायची. चालेल. आणि जेव्हा आपण तिंबतो ना त्यावेळेला थोडं पाणी, तेल, मीठ घालून मग ती तिंबायची. अजून थोडं घाल पाणी. बरोबर. बघ आता गोळा होतोय का छान. चांगली म्हणता येते की. छान आहे अगं, सोहमचं पीठच छान आहे. हो का? म्हणून तुला मस्त चांगली मळता येते. लाटताय मळता येते. आम्हाला आमची आई सांगायची की कणिक भिजवताना परात अगदी स्वच्छ झाली पाहिजे बरं का. करूया आणि ते आपण त्याला तेलाचा हात लावला की ती बरोबर स्वच्छ होते. छान भिजवतेस तू कणिक. आता हा छान गोळा झालाय. केशराचा रंग पण किती छान आला भाजी. चांगला आलाय. मी सांगते ना तुला, कधी कधी हळद घातली ना तरी हळदीपेक्षा केशराचा रंग केव्हाही चांगला होतो. पण हळदीचा सुद्धा चांगला येतो बरं का रंग. आता आपण ही बाजूला ठेवून देऊयात. ओके. आजी, मी हे पुरण कालच बनवून ठेवलंय. अरे वा, छान. पण तरी पण आपण ना आपल्या मैत्रिणींना, प्रेक्षकांना पुरण कसं बनवायचं ह्याची कृती थोडक्यात सांगू. चालेल. अगदी थोडक्यात भगिनींनो. काय करायचं, आपल्याला जेवढी डाळ लावायची, समजा आता काल तू 1 वाटी डाळ लावली तर ती रात्री भिजवून ठेवायची. 2 तास तरी कमीत कमी भिजली पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर कुकरमध्ये लावून त्याच्यातसुद्धा थोडी हळद किंवा केशर घालायचं. आणि मग त्याला चांगल्या 3-4 शिट्ट्या काढायच्या. गॅस थोडा बारीक करून जरी 1 मिनिट ठेवलं ना तर डाळीची शंका येत नाही. फक्त जास्त राहता कामा नये एवढं मात्र लक्षात ठेवा, नाहीतर मग पुरण पातळ. म्हणून ते झालं की मग थंड झाल्यावर ते पुरण डाळ काढून घ्यायची, चाळणीत ओतायची. जेवढा कट हवा आहे तेवढं पाणी घालायला पाहिजे, कारण कटाची आमटी करायची आपल्याला, म्हणजे कट निघायलाच पाहिजे. त्यामुळे त्याच्यात ओतून ठेवायचं. आणि डाळ चांगली नितळली की 1 वाटी घेतली असेल तर 1 वाटीला 1 वाटी गूळ. आपण इथे नुसता गूळ घालणार आहोत, साखर घालणार नाही. नैसर्गिक करतोय. नैसर्गिक. कारण काही जण घालतात म्हणून मी सांगितलं.
मग ते पुरण चांगलं वाटून घ्यायचं. मग ते जाळीवर वाटा किंवा तुमच्या पुरण यंत्रातनं वाटा तरी चालेल. आणि हे एक छान झालं की पण एक मात्र लक्षात ठेवा हं, पुरण जेव्हा आपण आटत ठेवतो ते आटलं चांगलं हे कधी कळणार? तर जेव्हा पुरण आटत येईल तेव्हा तो कालथा जो आपण ढवळत असतो ना तसं ताट उभा राहायला पाहिजे. तो उभा राहिला की लक्षात येतं हां आता पुरण झालं. ही एक छान टीप आहे बरं का, तुम्ही लक्षात ठेवा ती. मग ते पुरण झालं की मग वाटायचं. वाटल्यानंतर तू आज आता वाटूनच आणलेस म्हणजे प्रश्न नाही. एकदम छान फाईन वाटलेस ना, वा सुंदर आहे. पूर्वी आम्ही पाट्यावर वाटायचो ना, तर आई म्हणायची डाळकण राहून घेऊ नको, तसं आता नाही. एकदम छान वाटलं गेलं आहे पुरण. तेव्हा आता आपलं हे काम चांगलं झालं आहे. ओके. आता आपण मगाशी जी कणिक तू भिजवून ठेवली आहेस ना ती तिंबायची कशी हे बघूया. तिमणं म्हणजे काय पण? तिंबणं म्हणजे ती मगाशी जी भिजवली आहे ती आता भिजली आहे चांगली. पण पुरणपोळीला स्पेशली विशेष करून ते पाणी, तेल आणि मीठ हे सगळं लावून चांगली मळायची. मळणं म्हणजेच तिंबणं. ओके. पण रोजच्या ह्याला तिंबणं नाही म्हणत, कारण ह्याला ना तेल मीठ लावून चांगली मळावी लागते तर त्याला ती अशी तार येते. आणि तार आली तरच पोळी अतिशय सुंदर मऊ लुसलुशीत होते बरं का. चालेल. मग आता घ्यायची आपण. हो ठीक आहे. मग मी मळू का तू मळतीयेस? तू शिकव मला. बरं चालेल. बघा मगाची ही कणिक आता छान भिजून झालेली आहे, थोडी घट्ट आहे. ती आपल्याला आता छान मळून मळून तिंबून चांगली मऊ करायची. थोडंसं मीठ घाल आणि तेल घाल. त्याच्यात पाणी पण लागणार आहे बरं का, तेल परत लागेल नंतर. थोडं पाणी घाल, जरा घट्ट झाली आहे. घालू? थोडं घाल. बस 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 बस. पुरणपोळीला पाणी घालताना कणिक भिजवताना थोडं थोडं घालायला लागतं, नाहीतर मग एकदम जास्त झाली ना तर ती सैल होते. आता ह्याला बघ केशराचा रंग आणखीन चांगला चढेल, कारण आपण तेल मीठ घालून चांगली तिंबतो ना. हे बघ हे ना असं घेऊन थोडं मीठ घाल बरं. म्हणून कणिक भिजवताना कमी मीठ घालावं. हां घाल तेवढं बस. थोडं चिकट काम आहे हे, पण चांगली तिंबल्याशिवाय पोळी पण चांगली होत नाही गं. म्हणून तर पुरणपोळीला सगळ्यात अवघड पक्वान्न असं म्हणतात. पु ल देशपांडे म्हणतात की पुरणपोळी खायची असेल तर ती बायकोच्या हातची तर नाहीच नाही, पण आईच्या हातची सुद्धा नाही. मग कोणाचा हात खायची तर आजीच्या हातची खायची. ओके. म्हणजे काय, इतका अनुभव त्या पुरणपोळीला लागतो पुरणपोळी करायला, तर ती पुरणपोळी चांगली होते. पण मला खात्रीवर का आत्ताच्या मुली खूप हुशार आहे सलोनीसारख्या, त्यामुळे सलोनी नक्कीच ही कणिक चांगली तिंबेल. आता बरं झाली ना. हो. हे बघ अशी ती तिंबली पाहिजे आणि तार यायला पाहिजे. आता घालते थोडं. पुरणपोळी जर चांगली व्हायची असेल तर त्याला तेल भरपूर लागतं. तुम्ही पराठ्यांना नाही का भरपूर तेल घालता, मग ह्याला घातलं तर काय होत आहे, आपली पुरणपोळी चांगली होईल. तेल पाणी मीठ योग्य प्रमाणात होस्तवरी घालून ती तिंबली बघा आता कशी झाली बघ. अशी त्याला ही बघा आता तार सुटली पाहिजे, इतकी ती खाली खाली येताना अशी आली. रबर सारखी जेवढी होईल तेवढी चांगली का? म्हणजे मग ती पोळी मऊसूत होते. ओके. हां मग आता आपण पोळ्या करायला घ्यायची. हो मी एक पुढची तयारी घेऊन येते. हां नक्की आहे. पोळी तू करून बघणार आहेस की मी पहिली दाखवू? तुम्ही पहिले एक दाखवा मला. मी दाखवू. बरोबर ठीक आहे ठीक आहे. थोडं तेल एक घेऊयात आपण, ह्याच्यात थोडंसं घालून ठेव. काय होतं चिकट असली ना कणिक की तेलाचा हात घेऊन ती हे काढायला लागते, म्हणजे मग आपले हात पण नाही चिकट होत. गॅस लावतेस बारीक? हो लावते. हां नेहमी कणिक जेवढी असेल एवढी कणिक घ्यायची की त्याच्या दुप्पट पुरण खरं घालायचं असतं बरं का. पण आली तेवढ्याला तेवढं पुरण घालतात. ओके. पण खरं म्हणजे जास्त पुरण हो. गॅस बारीकवरच ठेवू ना? हो हो आत्ता बारीकच ठेव, मग मीडियम करू आपण नंतर.
ही कणिक घेतली. आता आपण हे मोदकासारखं करतात का? हो, पारी अच्छा. करायची. मोदकाची पारी करतेस ना तू. हो. तू मोदकात एक्सपर्ट आहेस, मला माहिती. आणि मग हे बघ, आता हे कणकीपेक्षा पुरण जास्त घ्यायचं. अगदी दुप्पट नाही ना, तरी जास्ती पाहिजे. आणि मग ते घालायचं. आपण सारण कसं करतो मोदकाला तसंच भरायचं. हे बघ झालं. आणि ह्या वरती येईल ना, ते छान असं करायचं सारखं. केशर भरपूर घातल्यामुळे हे बघ रंग कसा रंग छान. मस्त आलाय. जर इथे जास्त वाटली कणिक तर थोडी काढून टाकायची, नाहीतर अशी दाबून छान लाटी गोल करून घ्यायची. आणि लगेच अशी उभीच्या उभी नाही ठेवायची, ती थोडी अशी करून घ्यायची, पसरून घ्यायची, म्हणजे पुरण कडेपर्यंत जातं. हां, ओके. आता पिठी घ्यायची. हे कणिकच गव्हाचीच पीठ आहे? नाही, तांदूळाची पिठी. आणि ती पण सोहमची बरं का. सोहमची पिठी खूप मऊ आणि अगदी छान असते. हां, सोहमच्या पिठीच्या भाकरी पण छान होतात. आपल्याला म्हणूनच पुरणाच्या पोळीला सोहमची पिठी वापरायची. येस. हां, पिठी वापरताना योग्य प्रमाणात वापरली पाहिजे, नाही तर पोळी पोळपाटाला चिकटे. हे असं करून घेतलं की आता मात्र हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची. बघ, है ना, अशी थोडीशी वाटली तर ती सारखी करून घ्यायची. असा पोळपाट जर हलत असेल ना तर त्याच्या खाली एक कापड घालायचं छोटं, म्हणजे मग पोळपाट उड्या मारत. ओके, झाले. बघ, छान गोल लाटून घ्यायची. केवढ्या टिप्स आहेत आपल्याला लक्षात ठेवायला एक पुरणपोळी करण्यासाठी. आपण मस्त आईता ताव मारतो फक्त आईने केलेल्या पुरणपोळीवर. हां, ताई कितपत ही झाली. आता ही उलटून टाकताना अनेक पद्धतीने करतात. एक तर पेपरवर घेतात, नाही तर लाटण्यावर. आपण एक लाटण्यावर दाखवू चालेल. आणि एक पेपरवर दाखवू. हे पा, आधी वाटतं हे कसं जमेल मला. हो, हे खूप ट्रिकी आहे. अगदी सोपं आहे. अलगती तव्यावर सोडायची. जमलं? हो. तर कालथा आहे का? थांब जरा. आता थोडासा मीडियम गॅसवर ठेवावा, अगदी बारीक पण नाही करायचा, मीडियम गॅसवर. आता दुसऱ्याचा उंडा करतो. बघ, करता येत आहे का? पुरणपोळीला मीडियम गॅस ठेवला ना की काय होतं, एकदम करपत पण नाही आणि फार बारीक ठेवून पण चालत नाही. ओके, व्यवस्थित ठेवायला लागतो. थोडा तापायला हवा. आणि पुरणपोळी तयार झाली की ते नेहमी कागदावर किंवा एखाद्या तुम्ही टिश्यू पेपर वापरता ना, ते असे घालून ठेवायचे, म्हणजे वाफ धरत नाही. नाहीतर आणखीन एक टिप बरं का, आपले ते टोपले असतात ना ॲल्युमिनियमचे किंवा स्टीलचे, तो पालथा घालायचा आणि त्याच्यावर ही पोळी टाकायची. बर. म्हणजे मग काय होतं, त्याची जी वाफ आहे ती धरली जात नाही आणि पेपरची काळी शाई पण लागत नाही. हो, म्हणून ते शक्यतो याच्यावर टाकायचे. चालेल. हे बरोबर होतं आजी? हां हां, काढून टाकते. जास्ती कणिक असता उपयोगाची नाही. आता तवा तापलाय चांगला. ही पण मी लाटू? बघ लाटून. घे. पिठी घाल बरं, म्हणजे मग चिकटत नाही. हलक्या हाताने. बरोबर. म्हणून ते खूप वेळा केलं ना हातातनं की ती मग प्रॅक्टिस होते आणि छान येतं. तुम्ही पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, चौथ्यांदा कराल तेव्हा तुमची पोळी एकदम छान होते.
आणि सगळं पुरण करायचं, कणिक तिंबायची, अरे बापरे. पुरणपोळी लाटायची, म्हणजे खूपच एक्सपिरियन्स हो. पाहिजे त्याला. माझी आजी म्हणायची की ती पुरणपोळी म्हणजे ते पुरण 3 वेळा हातात येतं. एकदा शिजवताना बघ ना, शिजवताना येतं, हो. शिजवल्यानंतर ते वाटायला लागतं म्हणून हो. तेव्हा एकदा हातात येतं आणि पोळीत भरतो तेव्हा. हो. आली अजून बघ, थोडीशी लाटता येते का? थोडीच लाट हं. हम्म. पण चिकटत नाहीये मात्र. नाही. छान. केशर असं छान दिसतंय. आपण आता ही कशावर टाकूया? इथे न्यूजपेपर हां, दे, म्हटलीस दे. तसं. चालेल. दोन्ही बाजूनी छान खमंग भाजून घ्यायची. ही झाली आहे नीट. हो, झाली. आता तू कशी टाकशील, लाटण्यानी का कागदानी? तुला जशी जमेल तशी. मी पहिल्यांदा ट्राय कर. हां, कर. हां, छान. अलगद हां, म्हणजे चिकटायची नाही. सोड. शाबास. व्हेरी गुड. मस्त. छान जाईल. आता पुढची करतेस? हो चालेल. कर. छान झाली. हां, बघ किती ठिकाणी घेतलीस. कर गोळा त्याचा. ही छान झाली आहे, माझ्यापेक्षा छान झाली आहे. पुरणपोळीला हीट पण महत्त्वाची आहे बरं का. जितकी तुमची हीट मीडियम असेल तेवढी पोळी चांगली होते. ओके. अगदी कमी पण नाही चालत आणि फार जास्ती पण नाही चालत. काही जण याच्यावर तेल सोडतात, भाजायला तूप सोडतात. आपण नाही सोडायचं. खाताना पाहिजे पण तो. हां, मग तूप काय, तुपाच्या बरोबर दूध आणि ते पण केशर घातलेलं. वाव. हे पण सलोनी तू कोकणातली ना? हो, आम्ही मग नारळाचं नारळाचं दूध. बरोबर. ते तर इतकं खमंग लागतं अगं. काय छान लागतं नारळाचं दूध. Yes. मला फार आवडतं. आजीने आता उल्लेख केलाच, मी कोकणातली आहे. आमच्याकडे शिमगा म्हटलं की पुरणपोळी पाहिजेच पाहिजे. कोकणातले ते 2 सण तर महत्त्वाचे. एक गणपती, म्हणजे लावण्या बिवण्या सगळं झालेली असतात कामं. शेतकरी रिकामे असतात, बायका घरातल्या रिकाम्या असतात. तेव्हाचा गणपतीचा उत्सव जोरदार असतो आणि आता पुन्हा पण शेतातली कामं आता संपलेली असतात. त्यामुळे शिमग्याचा सण पण महत्त्वाचा असतो. आणि केवढा मोठा, अगदी मुंबईतले शहरातले राहणारे सगळेजण आपापल्या गावी परत येत असतात. आणि डाळीचं पण पीक नवीन आलेलं असतं. हां, अगं नव्याची पुन्हा नवीन धान्याचा वापर करून पुरणपोळ्या करायची पद्धत आहे. आणि म्हणून तो देवाला पहिला नैवेद्य दाखवायचा. हो, पुरणपोळी झाली की त्याच्या जोडीला कटाची आमटी, नंतर कुरडया. बास फार तोंडाला पाणी सुटतंय आता. अगं, कुरडई ताज्या गव्हाची कुरडई करतात आणि केवढ्या मोठ्या मोठ्या कुरडया करतात अगं. हो. तुमच्या इथे पण सोहममध्ये छान मिळतात ना कुरडया? हो. अगदी. आणि पांढरी स्वच्छ आणि अशी फुललेली कुरडई खायला किती मजा येते मजा, ना? खूप भारी. मी आता गॅस बारीक केला. हां, लाट. छान लाटतेस. कडेनी लाट जरा. वा. आपल्याला जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही ना, तोवर अशा लहान लहान पुरणपोळ्या कराव्या. आमची आई एवढी मोठी पुरणपोळी, कारण तवाच एवढा मोठा होता, मग तो गोळा एवढा आणि पुरण एवढं, मग ते अशी सुंदर व्हायची पुरणपोळी. तुला माहिती आहे का, असं म्हणतात, अशी जर पुरणपोळीची चवट ठेवली तर वरून जर 1 रुपयाचं नाणं, पूर्वीचं, आत्ताचं नाही, पूर्वीचं चांदीचं नाणं वरून जर टाकलं तर ते खालच्या पोळीत जायला पाहिजे. हो. इतक्या पोळ्या पातळणी सुरेख असायच्या बायकांच्या. झाली हो तुझी पातळ आता? वा. सोड. छान. सुंदर झाली आहे पुरणपोळी एकदम. थँक्यू.
अशा सगळ्या पुरणपोळ्या करायच्या आणि त्या छान एकावर एक गार झाल्याशिवाय कधीही भरायची नाही पुरणपोळी. गार जर भरल्या ना, गरम जर भरल्या ना, तर ते चिकटतात. सुटं पुरण राहत नाही मग त्याचं. म्हणून पूर्ण गार झाल्या की एकावर एक मग ठेवल्या तरी चालतात. तरी मोकळा डबा घ्यायचा. कधी पुरणपोळीला प्रेस नाही करायचं, असं दाबायची नाही, अलगद ठेवायची. एवढ्या साऱ्या टिप्स दिल्या दाजीने. मी आता एकदा वहीतच लिहून काढते. एवढ्या सगळ्या करायच्या वेळेला कुठे लक्षात राहतं हे. अगं एकदा करायला लागलीस ना सगळं लक्षात राहतं, बरोबर लक्षात राहतं. पण तू छान लागतेस, छान करतेस. हल्ली मी बघितलं पण ह्या सुना आणि मुलींना अतिशय हुशार असतात. त्यांना जितकं कॉम्प्युटरचं ज्ञान चांगलं आहे तितकंच त्यांना ह्यातलं पण ज्ञान चांगलं मिळवतात आणि एक्सपर्ट होतात.